वसा जनसेवेचा. आपल्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचारांनी एव्हाना कुप्रसिद्ध बनलेल्या जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती या बँकेचे नेहमी चर्चेत असलेले अध्यक्ष अविनाश कोठाळे व त्यांचे काही भ्रष्टाचाराची चेले चपाटे यांचा भ्रष्टाचार आता पूर्णपणे उघडा पडला असून कोठाळे यांच्यासह बँकेतील संचालक व जबाबदार अधिकारी हे स्वतःच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्ज वाटप करीत असल्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे आता अशा गैरव्यवहार प्रकरणी खरे तर त्यांना तात्काळ अपात्र ठरवून बँकेतून बाहेर करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती या सर्वांना तात्काळ बरखास्त करतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा सर्व गैरव्यवहार उघड होऊन आणि जिल्हा उपनिबंधकांनी अहवाल देऊन जवळपास 1 महिना लोटत आला आहे. तरीही विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी कारवाई न केल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सातत्याने महाभ्रष्टाचारी आणि महाबेशरम असे बँकेचे अध्यक्ष बहुचर्चित अविनाश कोठाळे यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रकाशात आणण्याचे काम करत आहे. कोठाळे यांनी बँकेत गेल्या 2-2.5 दशकांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून बँकेला डबघाईला आणण्याचे काम केले आहे. त्यांची अनेक प्रकरणे उघड करून देखील राज्याचा सहकार विभाग असो किंवा उपनिबंधक सहनिबंधक कार्यालय असो सर्वजण कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे. कारण त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होऊन देखील अद्यापही ही सरकारी यंत्रणा ढिम्मच आहे. नवीन प्रकरण समोर आणण्याचे काम केलेले आहे ते अर्जदार स्वप्नील देशमुख यांनी. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार अविनाश कोठाळे हे प्राणशक्ती ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड तसेच बुपोसे कंपनीचे संचालक आहेत. याशिवाय बँकेचे संचालक सिद्धार्थ विश्वास रायबोले आणि बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर सरिता दुधांडे या देखील या कंपन्यांमध्ये संचालक आहेत. खरे तर नियमांनुसार अशा प्रकारे वित्तीय संस्थांचे अध्यक्ष किंवा संचालक यांना कुठल्याही दुसऱ्या कंपन्यांमध्ये संचालक राहणे किंवा त्या कंपन्यांशी बँकेची आर्थिक देवाणघेवाण करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. परंतु भ्रष्टाचाराला चटावलेल्या आणि बेशरमपणाचा कळस गाठलेल्या बहुचर्चित अविनाश कोठाळे यांना कसलीही नैतिकता आणि साधन सूचिता उरलेली नाही. केवळ भ्रष्टाचार करणे हाच त्यांचा धंदा बनला आहे. आता मुख्य मुद्दा असा आहे की प्राणशक्ती ट्रेडकॉम ही कंपनी बुपेसे कंपनीची संचालक आहे. त्यामुळे या कंपन्यांना कर्ज वाटपात कसलीही सवलत बँकेचे अध्यक्ष कोठाळे किंवा त्यांचे काही भ्रष्ट सहकारी देऊ शकत नाही. मात्र जिजाऊ बँकेच्या वतीने एक जाहिरात प्रकाशित करून असे सांगण्यात आले की बँकेच्या कर्ज वाटपाच्या धोरणानुसार जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेकडून अल्प दरात कर्ज घ्या व बुपोसे मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून प्रशिक्षण घेत बाजारपेठेची हमी मिळवा. या जाहिरातीत हे आव्हान अविनाश कोठाळे व सरिता दुधांडे यांच्याकडून करण्यात आले. हे दोघेही या कंपन्यांमध्ये जबाबदार पदावर आहेत आणि दुसरीकडे बँकेतही महत्त्वाच्या पदावर आहेत. या प्रकारे अविनाश कोठाळे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी धांदातपणे सहकार कायद्याचे व नियमांचे उल्लंघन केलेले आहे. हे आता अमरावती जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांनी याबाबतचा अहवाल 24 एप्रिल 2026 रोजी म्हणजे सुमारे 1 महिन्यांपूर्वी विभागीय सहनिबंधक अमरावती यांना पाठवलेला आहे. खरे तर एवढा धांदतपणे भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर कोठाळे आणि त्यांच्या काही भ्रष्टाचारी चेल्यांवर तात्काळ कारवाई होऊन त्यांना बँकेच्या संचालक पदावरून बडतर्फ करणे गरजेचे होते. मात्र विभागीय सहनिबंधकांकडून या संदर्भात अशी कारवाई करण्यात आलेली नाही. दैनिक जनसंचालन या माध्यमातून ही मागणी करत आहे की कोठाळे यांची महाभ्रष्टाचारी प्रकरणे वारंवार उघड झालेली आहेत. ते अनेकदा चौकशीत दोषी आढळले आहेत. त्यांना तात्काळ अपात्र ठरवणे गरजेचे आहे. कोठाळे यांनी बँकेचे प्रचंड आर्थिक नुकसान केलेले आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. अशा स्थितीत बँकेला वाचवायची असेल तर कोठाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचाराची कीड जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेतून तात्काळ घालवणे गरजेचे आहे. या संदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. जोपर्यंत कोठाळे व त्यांच्या काही भ्रष्टाचारी संचालक आणि अधिकाऱ्यांना बँकेतून बडतर्फ करण्यात येणार नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन शांत बसणार नाही. आम्ही या प्रकरणात मागील काळातही नियमबाह्य कामांचा उलगडा समोर आणला होता व यापुढेही आम्ही भ्रष्टाचार विरोधात न्याय मिळेपर्यंत आमचा लढा कायम ठेवणार आहोत. अजून बरेच काही पुढील भागात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.